मराठा सदन नाहीये ना, 18 पगड जातीचे लोक सुद्धा नाही. जो मराठ्यांना तुम्हाला न्याय लावायचा आहे, मग तो सगळ्यांनाच लावा. मग गप्प बसते. त्यांच्या लक्षात आलं याड बोलायला लागलं. कारण मी बोललो ती चूक नाही बोललो. आम्ही सदनित तसेच आमचे दुसरे ओबीसी बांधव सुद्धा सदनाचे, तरी त्यांना आरक्षण पण आहे, नोकऱ्या पण आहे, शिक्षण पण मिळत आहेत उच्च आणि बागायती पण आहे. मराठ्यात भेदभाव का? असं बोलल्याने काय होतं, मराठ्यांना पण वाटलं पाहिजे हो आपण सदरीत काय करायचं. अरे पण आमच्या शेजाऱ्याकडं तेव्हा पण सदनाची, त्याच्याकडे पण नोकरी आहे, त्याच्या पण आरक्षणामुळे शिक्षणात चालले. मग बांधाच्या अलीकडचा मराठा आहे म्हणून भेदभाव का? आरक्षणात भेदभाव करू नये म्हणून जाताना माझा एक मंत्र आहे तुम्हाला. जमिनी कमी होत चालल्या, उत्पन्न पण कमी होत चालले, आणि उत्पन्न झालं तर त्याला भाव नाहीये. जर तुमच्या शेतीतून उत्पन्न निघालं, त्याच्यातून तुम्हाला पोरं सुधारायचे, त्यातून प्रपंच चालवायचा, मुलीचे स्वप्न पूर्ण करायचे, मुलांचे पण शिक्षणाचे त्याच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करायचे. शेतीतलं पीक पुरणार नाहीये आणि जमिनी पण कमी होत चालल्या. आत्ताच पश्चिम महाराष्ट्रातले मराठी विषयाला आत्ताच आणखी वेळ गेलेली. आरक्षणापासूनच्या सगळ्या विषय आपल्याला घेतल्याशिवाय शेतीला जोड होईल, तुम्हाला शिक्षणात सगळा पैसा वाचेल. आणि तुमचं लेकरू अधिकारी झालं, तुम्ही सदन येत, तुमचं पूर्ण अधिकारी झालं, एशीत बसल, तुम्हाला आनंदच आहे ना. शेतीला जोड नोकरी सुद्धा असली पाहिजे, शेतीतला पैसा सुद्धा शिक्षणात न जाता तो पण वाचला पाहिजे. म्हणून आरक्षण खूप महत्वाचं आहे. म्हणून मी आता कोल्हापूरचं गॅजेट बघण्यासाठी, चर्चा करण्यासाठी श्रीमंत शाहू महाराजांकडे चाललोय. सातारा संस्थांचं सुद्धा जी आर काढणार, मी तो बसणार नाही. फक्त तुम्ही थंड रक्त असल्यासारखं लोक बसणार. एकदा जर हातातून गेलं तर तुमच्या डोळ्यात देखता काही दिवसांना तुम्ही आपल्या पोरांचे हाल बघणार. वेळेवर सावध व्हा. त्याच्यात 15 लाख नोंदी आहेत सातारा संस्थांमध्ये, 42 लाख मराठी पश्चिम महाराष्ट्रातल्या आरक्षणात. सातारा संस्थांचे काय, काही कोल्हापूर संस्थांचे मिळेल. मराठा शिल्लक राहणार नाहीये, सगळे आरक्षणात जातात. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडा आळस झटकावं लागेल. आहे थोडासा, आपल्याकडे सगळे पाणी. तुम्ही पुढच्या पिढीचा विचार करा. आज जर तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल तर तुम्ही 70 वर्षे फक्त पुढे जा, 70 वर्षे पुढे जा. तुमच्या एकट्याची नातू, तुमचा मुलगा, पंतू हे धरून 50 माणसं झालेली असते, 7 पिढ्या. तुम्हीच गुन्हा 10 एकरचे 50 जणाला कसं वाटून द्यायचं. म्हणून आणखीन पण वेळ नाही गेली, आत्ताच सगळे सावध व्हा. आरक्षण ही खूप मोठा विषय. ते पदरात टाका आपल्या लेकराच्या, जेणेकरून त्यांच्या पिढ्या त्यांना पुढे सुधारित येते. सगळं शेतीवरच भागणार नाहीये, मालाला भावच मिळत नाहीये, खूप वाईट परिस्थिती येईल. त्याच्या अगोदरच सावध व्हा. जर कदाचित, मला वाटत नाही आंदोलन करण्याची वेळ आपल्यावरती येईल, 1 महिन्याच्या आत 100% सातारा संस्थांचे जे काढतील. नाही काढलेली वेळ आली ना, पश्चिम महाराष्ट्राला मानव घरात ठेवणार, एवढं मोठं आंदोलन उभा करायचं. आणि तसं पाहिलं तर देवाने तुम्हाला काही कमी केलेलं नाही. तुमचे कष्ट, त्याच्या जीवावरती खूप तुम्हाला देवाने पण दिलं. समाजासाठी 4-2 दिवस जर ताकदीला लढायची वेळ आली, काम धंदे सगळं बंद होऊन 4 दिवस पूर्ण महाराष्ट्र पॅक करतो मी, तुम्ही काळजी करू नका. फक्त पश्चिम महाराष्ट्र ताकदीने उठा एकदा. एकमेकाला सांगत राहा, आरक्षण घ्यायचंय. एकमेकाला फोनचा वापर करा. व्हॉट्सअप, फेसबुक बघण्यापेक्षा आपल्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर आहेत तेवढ्या नंबरला फोन करून सांगायचं. वेळ आली तर सगळ्या मराठ्यांनी घराच्या बाहेर पडायचं. मोबाईल नुसता खिशात ठेवायला आणि बघण्यासाठी नाही. युट्यूब आणि तुमच्या एकाच्या मोबाईल मध्ये 2-2, 3-3 हजार नंबर आहेत, आणि ते नंबर तुम्ही जे सेव्ह केले ते बिना ओळखीचा एकही नंबर नाहीये. असा माणूस नाही की तो म्हणतोय माझ्या मोबाईल मध्ये जो नंबर फिट केलाय कुणाचा आहे मला माहित नाही, असा माणूसच नाही. कारण बिना ओळखीचा नंबर आपण सेव्ह करतच नाहीये. कुणीतरी पाहुणारावळा असेल, कुणी मित्र असेल, सगळ्यांना तीच चळवळ सुरू करायची, जी मी पाठीमागच्या 2 वर्षात केली. रात्रंदिवस
मोबाईलवरती आपल्या समाजाच्या हिताच्या पोस्ट टाकायच्या, म्हणजे त्यांनी जागृत होती आणि समाज पेटून उठतो सगळा. आणि पश्चिम महाराष्ट्राला उठावंच लागणार आहे. पुन्हा आपल्या मदतीला कोणी नाही, एकमेकाच्या अंगावर घालतात ना. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या अंगावर मराठवाडा, विदर्भाच्या अंगावरती खानदेश, उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अंगावरती कोकण, पश्चिम महाराष्ट्रावरती सोडायचा, मुंबई सगळ्यावरती सोडायचं. हे यांचे उद्योग आहे. आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकरा बाळाचं हित ठेवा, एवढंच मी तुम्हाला शब्द सांगतो आणि एकजूट राहा. थांबतो. धन्यवाद. मला खूप लांब द्यायचा